आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. 5. वामन अवतार. वामन अवतार कथा. बळीराजा नावाचा अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिमान, सत्वशील, चारित्र्यवान, उदार, दयाशील, न्यायी असा सर्व गुण संपन्न राक्षसांचा, दैत्यांचा, दानवांचा राजा होता. पुराण कथाकारांनी बळीराजाचे वर्णन अत्यंत मोठा, शूर व दानशूर, प्रजावत्सल राजा असे केले आहे. बळीराजाच्या राज्यात असलेल्या देव समाजात ब्राह्मणास भरपूर दान मिळत असे. बळीराजाने वेदातील थोतांड भटांचे वर्चस्व, देवांचे फाजील लाड नाकारले. इंद्र, ब्रह्मा, ब्रह्मदेव ह्या देवांच्या प्रमुखांना बळीराजाने अनेकदा पराभूत करून केवळ शौर्य दाखवण्यासाठी त्यांच्यावर कृपा करून पुन्हा जिवंत सोडले, तर अनेकदा तुरुंगात डांबलेले असायचे. बळीराजाच्या राज्यात सर्वसामान्य, बहुजन समाज, प्रजा, जनता, रयत जरी अत्यंत सुखी, संपन्न, समृद्ध होते, तरी वैदिकांचे, देवांचे, ब्राह्मणांचे अनावश्यक लाड पुरवले जात नव्हते. त्यामुळे शेवटी देव, त्यांचा प्रमुख विष्णू यास शरण गेले. विष्णूने वामनाचे रूप धारण केले. कपट रूपाने बळीराजास 3 पावलांची भूमी दान मागितली. बहुरूपी वामनाने पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापून टाकले. तिसरे पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे बळीराजाच्या डोक्यावर ठेवले व बळीराजास पाताळात पाठवले, म्हणजे ठार मारले आणि कैदेतील देव मुक्त केले. बहुजन समाजातील शूर, पराक्रमी, दयाळू, दानशूर बळीराजाची हत्या करण्यासाठी देवांचा राजा विष्णू याने वामन अवतार घेतला होता. आता आपण प्रत्यक्ष इतिहास पाहूया. नरसिंह अवतारात कपटाने देवाने राजा हिरण्यकश्यप यास ठार केले होते. हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचन व विरोचनाचा मुलगा बळीराजा, म्हणजेच बळीराजा हिरण्यकश्यपचा पणतू होय. हिरण्यकश्यपस देवाने कपटाने ठार मारले व त्यासाठी आपली दिशाभूल करून फसवले, याचा विश्वास प्रल्हादास झाला. प्रल्हादास आपली चूक लक्षात आली. त्याने त्वरित नरसिंह व त्याचे साथीदार यांना पकडण्याचे आदेश दिले, परंतु देव समाज पळून जाण्यास यशस्वी ठरला. हिरण्यकश्यपच्या प्रजेने व सैन्याने देवांच्या सैन्यावर हल्ले केले. देव पळून उत्तरेकडे निघून गेले. नरसिंह रूपधारी अनेक देव मारले गेले. प्रल्हादाचा मुलगा विरोचन याने त्याचे राज्य भरभराटीस नेऊन देवांना राज्यातून हाकलून लावले. राज्यात एकही देव समाजाची व्यक्ती नसल्यामुळे प्रजा अत्यंत सुखात व आनंदात होती. खरे म्हणजे बहुजनासाठी हेच स्वर्गाचे राज्य. ब्राह्मण विरहित समाजजीवन म्हणजेच स्वर्ग. विरोचनानंतर त्याचा पुत्र बळीराजा हा राजा झाला. अत्यंत श्रीमंत, सुखी, संपन्न राज्य बळीराजास लाभले. बळीराजाचा राज्याभिषेक होताच ब्राह्मण देव समाजाने राजाकडे याचना करून आश्रय मागितला. बळीराज्यात एकही देव समाजाची व्यक्ती नव्हती. बळीराजाने भोळसटपणे देव समाजास आपल्या राज्यात आश्रय दिला. भटाला दिली ओसरीनी भट हातपाय पसरी, ह्या म्हणीनुसार देव समाजाने बळीराजाभोवती चमचेगिरी करून स्वतःचे वलय निर्माण केले. बळीराजाला पूजा अर्चा, यज्ञ, वेद, पुराण यात अडकवले. बळीराजाचे गुरु शुक्राचार्य यांनी बळीराजास अनेकदा सावध करण्याचा प्रयत्न केला. देव समाजावर विश्वास ठेवू नये असे अनेकदा शुक्राचार्याने बळीराजास सुचवले. यावरूनच झारीतील शुक्राचार्य अशी मन पडली. सतत दान देणे ह्या बळीराजाचा मूर्ख धर्म झाला होता. दान देण्यासाठी त्या वस्तूवर पाणी सोडणे. त्यावेळी पाणी सोडण्यासाठी किटलीच्या भांड्यासारखे झारी हे भांडे वापरायचे. शुक्राचार्य अनेकदा त्या झारीच्या तोंडात एखादे बूच घालून ठेवायचे, जेणेकरून बळीराजाकडून प्रजेच्या घामाचे, श्रमाचे धनधान्य ऐतखाऊ देवांना जाऊ नये. पण बळीराजास दानाची नशा चढली होती. ह्याचा गैरफायदा देवाने उचलला व बळीराजास समाजापासून एकटे पाडले. कपटाने बळीची हत्या केली. सरळ साध्या माणसाला कुणी दग्याने फसवल्यास बळी गेला असे म्हणतात ते यामुळेच. वामन म्हणजे बामन. देव समाजाच्या लक्षात आली की राक्षस समाज हा अत्यंत पराक्रमी आहे, पण तेवढाच भोळसटही आहे. नेहमी त्यांच्याशी भांडून युद्धात राक्षस समाजास जिंकणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी यापुढे एकत्रित राहायचा निर्णय घेतला. बळीराजासारखा महापराक्रमी राजा मारून भारतात ब्राह्मणांनी खरे वामनाचे म्हणजे बामणांचे राज्य स्थापित केले. बहुजन समाज युद्धात नेहमी जिंकत असतो, पण तहात नेहमीच हरतो. जो बामणावरी विसंबला त्याच्यावर मृत्यू ओढवला, एवढाच हा अवतार परंपरेचा अर्थ. बळीराज्यात कोणताही धर्म अडचणीत नव्हता. प्रजा सुखी व संपन्न होती. बामणांचे अस्तित्व नव्हते, त्यांचे लाड नव्हते, तरीही बामणाने एकत्रितपणे बळीराजाची हत्या केली. वामन अवतार म्हणजे भारत देशावर ब्राह्मणांचे राज्य स्थापन झाले. एवढ्याशा वामनाचा एक पाय पृथ्वीवर व दुसरा आकाशात 500 कोटी किलोमीटर दूर अंतरावर कसा ठेवू शकेल?
10 फूट अंतरावर उडी मारणे अशक्य असते. याचा विचार करावा. ब्राह्मणांनी बहुजनांना मूर्ख ठरवण्यासाठी वापरलेले हे कथानक आहे. 4 फुटी ब्राह्मणही महाबलवान महाराज बळीस कपटाने फसवण्यास समर्थ आहे. हाच संदेश यातून मिळतो. रामदासाने त्यामुळे जन्मभर वामनाचा लंगोट वापरला. रामदासी पंथ वामन कार्यच करत आहे. रामदासी बैठकांमधून बहुजन समाजातील स्त्रिया व मुले गुलाम होत आहेत. याच बायका एखाद्या दिवशी ब्राह्मणांसाठी उठाव करतील. संदेश: आज घरोघर फिरून रामदासी ब्राह्मण बहुजनांना नादी लावत असतात. नाना धर्माधिकाऱ्यांनी हीच पद्धत व्यापक करून वापरली. आजचे रामदासी म्हणजे वामन. त्यापासून सावध राहा. त्यांना दूर ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.